मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। दोषारोप पत्राचा अहवाल पाठवायचा होता। तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यानं 10,000 रुपयांची लाच घेतली आहे। या प्रकरणी अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकानं आरोपी मुंडे याला 20 जून रोजी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे। या घटनेमधील तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांच्यावरती गटविकास अधिकारी राहुरी यांच्या अहवालानुसार जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती आणि त्यानंतर तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले होते। त्यांच्यावरील दोषारोप पत्राचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी पाठवायचा होता। तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे यांना स्वतः 10,000 रुपये लाचेची मागणी करून स्वतः तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारली आहे। तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून आरोपी गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे याच्यावरती तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र येथील पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर तसेच अहिल्यानगर येथील पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक तसेच चालक अरुण शेख आदी पथकानं केली आहे। या कारवाईमुळे आता शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।